विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नवी दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. भर पावसात सीजेपीतील आंदोलक रस्त्यावरच बसून सीजेपीचे कार्यकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके जंतर मंतरवर दाखल. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत जंतर मंतर सोडणार नाही, अभिजित दिपकेंची भूमिका. कॉक्रोच जनता पार्टीचा संसद परिसरात आंदोलन. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, वांगचुक यांना रुग्णालयातून सोडा. पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या. सीजेपीच्या जेपी नड्डांसमोर 3 मागण्या. नड्डांनी वेळ मागितला, चर्चेचं आश्वासन. अभिजित दिपकेंसह आंदोलक जंतर मंतरवर. पोलिसांचा कडक बंदोबस्त. जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स. पोलिसांकडून खबरदारी. आंदोलन स्थळापासून 150 मीटर अंतराआधी पोलिसांचं बॅरिकेडिंग. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अमित शहांची घेतली भेट. दिल्लीतील तणाव पाहता प्रधान यांच्याकडून गृहमंत्र्यांची भेट. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का याकडे लक्ष. दिल्लीच्या जंतर मंतरवर सीजेपीच्या कार्यकर्त्यांची स्वच्छता मोहीम. रात्रभर पडलेल्या पावसामुळे परिसरात चिखल आणि घाणीचं साम्राज्य. जंतर मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातील तरुणांवर पोलिसांचा लाठीचार्ज. पोलिसांच्या कारवाईमुळे विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त. संसद परिसरात तणावाचं वातावरण. लोकसभेत जोरदार गदारोळ. विरोधकांकडून घोषणाबाजी. नीट पेपरफुटी. राम मंदिर दान चोरी प्रकरणी चर्चेची मागणी. दिवसभरात लोकसभा 5 वेळा, राज्यसभा 4 वेळा स्थगित. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. नरेंद्र मोदी भारताच्या इतिहासातील तरुण विरोधी पंतप्रधान. एका अयशस्वी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देखील घेऊ शकत नाही. राहुल गांधी यांचा ट्विट करत निशाणा. जाणीवपूर्वक तरुणांवर दडपशाही केल्याचा आरोप. संजय राऊत यांचं ट्विट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा. मोदी का लोकतंत्र असा ट्विटमध्ये उल्लेख. पोलीस एका आंदोलकाला अमानुषपणे मारतानाचा व्हिडिओ. राऊतांकडून पोस्ट. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे संसद परिसरात हाय अलर्ट. संसद भवन परिसराला छावणीचं स्वरूप. मुख्य प्रवेशद्वार बंद. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. 70 आंदोलकांना ताब्यात घेतल्याची दिल्ली पोलिसांची माहिती. ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांमध्ये काही विद्यार्थी नसल्याची माहिती. जंतर मंतर जवळील बंद केलेली मेट्रो स्टेशन आज सुरू. दिल्लीतील पटेल चौक मेट्रो स्थानकही पूर्णपणे सुरू. सीजेपीच्या मोर्चामुळे काल मेट्रो स्थानक बंद करण्यात आली होती. जंतर मंतर मैदानाजवळ अज्ञातानं दगड आणि विटांनी भरलेले 2 ट्रक लावले. हे ट्रक कुणी लावले? अभिजित दिपके यांचा पोलिसांना सवाल. या दोन्ही ट्रकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सीजेपीच्या आंदोलनावेळी पोलिसांच्या अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. दगडफेकीमुळे गाड्यांच्या काचा फुटल्याची माहिती. दिल्लीतील आंदोलनादरम्यान आंदोलकांचा फोन पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला. अभिजित दिपके यांनी मध्यस्थी करत अधिकाऱ्यांकडून फोन परत मिळवून दिला. केरळमधील विद्यार्थी संघटनांचा लोकभवनाच्या दिशेनं मार्च. पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. दिल्लीच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उमटले. मुंबईनंतर ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूरमध्ये तरुणाईचा एल्गार. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलक रस्त्यावर. तिरंगा आणि पोस्टर्स घेऊन शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. मुंबईत पुढील 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू. 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश. दिल्लीतील आंदोलनाच्या धर्तीवर शासनाची सावधगिरी. दादरच्या चैत्यभूमी परिसरात सीजेपीचं आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात. दादरमधील चैत्यभूमी परिसरातील आंदोलनाचा व्हिडिओ. संजय राऊतांकडून ट्विट. आंदोलनात एका महिलेनं पोलिसांना झापलं. राऊतांनी ट्विट करत महिलेचं कौतुक केलं. हाच संताप. हे भ्रष्ट सरकार जाळून टाकेल. राऊतांचं ट्विट. सीजेपीच्या आंदोलनाप्रकरणी मुंबईत 5 गुन्हे दाखल. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे, आझाद मैदान पोलीस ठाण्यात 1 गुन्हा दाखल. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आंदोलनाप्रकरणी 3 गुन्हे दाखल. उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर 3 स्वतंत्र गुन्हे दाखल. वांगचुक यांच्या समर्थनार्थ विनापरवानगी आंदोलन केल्यानं शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील संविधान चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. वांगचुक यांच्या समर्थनार्थ नागपूरमध्ये शांतता मोर्चा. परवानगी नाकारल्यानंतरही संविधान चौकात आंदोलन करण्याचा निर्णय. पुणे स्थानक परिसरात सीजेपीच्या समर्थनार्थ तरुणांचं आंदोलन. पुणे स्थानक परिसरातील आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन. आंदोलनात मोठ्या संख्येनं तरुण सहभागी.
सीजेपीच्या आंदोलनाला नाशिकमध्ये देखील पाठिंबा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेत्यांचं आंदोलन. सामाजिक संघटना देखील आंदोलनात सहभागी. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन. विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी अडवलं. आंदोलक विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात शाब्दिक वाद. दिल्लीत जंतर मंतर आणि संसदेबाहेर सुरू असलेल्या आंदोलनाला जळगावमधून पाठिंबा. धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मविया कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. केंद्रीय आणि राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याऐवजी भाजप सरकारनं आपल्या धोरणांचे आणि त्रुटींचं पुनरावलोकन केलं पाहिजे. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांची संतप्त प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं ही कोणती लोकशाही? विद्यार्थ्यांबाबतीत सरकार असंवेदनशील. काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून लाठीचार्जचा निषेध. या आंदोलनाचं श्रेय फक्त सरन्यायाधीश सूर्यकांत यांना. मेलेल्यांना जिवंत करण्याचं काम केल्याबद्दल सरन्यायाधीशांचे आभार. संजय राऊत यांची ट्विट करत टीका. तर दिल्ली पोलिसांची कारवाई. हायकोर्टाच्या निर्देशानुसार नवनाथ वन यांचं प्रत्युत्तर. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून निषेध व्यक्त. हे कोणतं सरकार जे आपल्याच विद्यार्थ्यांना घाबरतं? ममता बॅनर्जींचा सवाल. भाजप सरकार अहंकारासारखं काम करताय. तरुणांचं सरकारनं ऐकलं पाहिजे. खासदार अखिलेश यादव यांची कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन ही नौटंकी. धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर फोडलाय का? पेपर फुटीवरून विरोधकांचं राजकारण सुरू. चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. आजची दृश्य पाहून जगाला समजेल की भारत सरकारचं रूपांतर हुकुमशाहीत झालंय. आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका. सत्ताधारी वर्तुळातील कुणालाच शिक्षणात रस नाही का? अकार्यक्षम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बदला. आदित्य ठाकरेंची मागणी. लोकसभा अध्यक्ष, संसद, सुप्रीम कोर्ट सरकारचे गुलाम झालेत. गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठीच विद्यार्थी रस्त्यावर. सरकारच्या हातात असतं तर जंतर मंतरवरील लाखो लोकांना ईडी लावली असते. राऊतांचा हल्लाबोल. संसदेत विरोधकांनी गोंधळ घालून कामकाज होऊ दिलं नाही. राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांची प्रतिक्रिया. वंदे मातरम बिल विरोधकांच्या गोंधळामुळे येऊ शकलं नाही. मेधा कुलकर्णी यांची माहिती. नवी दिल्लीत सकाळी 9 वाजता एनडीएच्या संसदीय दलाची बैठक. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. महाराष्ट्रातल्या रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 20 जिल्हा परिषद आणि 200हून अधिक पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या. ओबीसी आरक्षणासह प्रलंबित याचिकांवर न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष. राज्यात पावसाचा जोर वाढणार. हवामान बदलामुळे आठवडाभर जोर वाढण्याचा अंदाज. शेतकऱ्यांना दिलासा. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुण्याला आज ऑरेंज अलर्ट. 4 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता. रायगडला 21 आणि 22 जुलैसाठी ऑरेंज अलर्ट. कोकण पट्ट्यात पुन्हा मान्सून सक्रिय. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम अरबी समुद्रात. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीसाठी येलो अलर्ट. विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस दिलासादायक पाऊस होणार. गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. 24 तारखेनंतर मात्र पुन्हा पावसात खंड पडण्याचा अंदाज. जुन्नर तालुक्यातील नाणे घाटातील खोल दरीत 22 वर्षीय तरुण तोल जाऊन कोसळला. या दुर्घटनेत तरुणाचा मृत्यू. दत्ताविनायक लोंढे असं तरुणाचं नाव. तो मित्रांसह नाणेघाट परिसरात फिरण्यासाठी आला होता. लेह लडाखमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती. ढगफुटी सदृश पावसामुळे बडगाम आणि सिलिमो भागात मोठं नुकसान. अनेक गाड्या पुराच्या पाण्यात वाहून जातानाची दृश्य समोर. राम मंदिर दान चोरी प्रकरण हे एक गुन्ह्याचं साधं प्रकरण. त्याचं राजकारण करू नका. राम मंदिर दान चोरी प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचं भाष्य. राज्यात एसआयआर कार्यक्रम सुरू. मात्र राजकीय पक्षांच्या कार्यालयात कॅम्प आयोजित करून एसआयआर अर्ज भरल्यास गंभीर कारवाई करू. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा इशारा. नव्या नियमांनुसार राज्यातील शाळा मनमानी पद्धतीनं बसचं भाडं वाढवू शकणार नाहीत. राज्यातील शालेय बस आणि व्हॅनच्या भाड्यावर पहिल्यांदाच सरकारी नियंत्रण येणार. वाहन चालकांसाठी कडक सुरक्षा मानकं पाळणं सुद्धा बंधनकारक असणार. 9 ऑगस्ट रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रायगड दौरा. पेण, माणगाव आणि पनवेलमधील पक्ष कार्यालयांचं उद्घाटन. पक्षाकडून दौऱ्याच्या तयारीला वेग. रायगड जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या कार्यक्रमात भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची जाहीरपणे नाराजी. निमंत्रण पत्रिकेत नाव नाही असं म्हणत कोळंबकरांनी संजय शिरसाट यांना सुनावलं. तर कोळंबकर 40 वर्ष जुना मित्र, पुढच्या वेळी अशी गडबड होणार नाही, शिरसाटांची प्रतिक्रिया. महायुती विरोधात लढलेल्यांना भाजपनं प्रवेश देण्याचा संबंध नाही, तरी प्रवेश दिल्यास आमच्याकडेही प्रवेश करणाऱ्यांची कमतरता नाही. देवकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवरून गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. विधानसभेच्या वेळी गुलाबराव पाटील आणि देवकर यांच्यात झाली होती लढत. शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणारे सीजेपीचे आंदोलक मनसेच्या शाखेसमोर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विद्यार्थी आंदोलकांची भेट घेतली. संदीप देशपांडे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला यवतमाळच्या विद्यार्थ्यांचा पाठिंबा. यवतमाळमधील संविधान चौकात विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संघटनांचं आंदोलन. 2 तास यवतमाळमधील बसस्थानक चौकात वाहतूक ठप्प. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगलीत पुरोगामी संघटनांचं आंदोलन. जंतर मंतरवरील पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध. दिल्लीच्या जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनाचे पडसाद. मीरा भाईंदर शहरात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत शहीद कौस्तुभ राणे चौकात मोर्चा काढत सरकार विरोधात केली निदर्शनं. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ बीडच्या अंबाजोगाईत आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी अंबाजोगाईत लॉंग मार्च. सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी. नेट पेपर फुटीच्या निषेधार्थ चाळीसगावमध्ये कॉक्रोच जनता पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन. दोषींवर कठोर कारवाई आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. नाशिकमधील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन अखेर मागे. मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश. 2 दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक घेऊन निर्णय घेणार. मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन. रवींद्र धंगेकरांसह त्यांच्या पत्नीच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी सुनावणी. पोलिसांना 1 दिवस म्हणणं सादर करण्यासाठी मुदत. खलील शेख आत्महत्या प्रकरणात धंगेकरांवर गुन्हा दाखल. जळगावमध्ये एसआयआर प्रक्रियेवरून शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांची धार्मिक पोस्ट व्हायरल. भंगाळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. मुस्लिम समाज, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नवी मुंबईतील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पूजा बनसोडे यांना अटक. तुर्भेतल्या स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाकडून 2 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप. खंडणी देण्यास नकार दिल्यावर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप. एसआयआर प्रक्रियेवर किरीट सोमय्या यांचे आरोप. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बांगलादेशी मुस्लिमांनी वोट जिहाद मोहीम राबवल्याचा आरोप. एसआयआर मोहिमेदरम्यानही मशिदींमध्ये बसून बोगस अर्ज भरले जात असल्याचा दावा. नवी मुंबईत लॉजवर पोलिसांचा छापा. नवी मुंबई पोलिसांनी देह व्यापारातून 10 पीडित महिलांची सुटका केली. लॉज व्यवस्थापकासह 3 अटक. तळोजा पोलिसात गुन्हा दाखल. लोकल ट्रेनमध्ये प्रवाशाला मारहाण करणारे 2 तृतीयपंथी अटकेत. सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरपीएफची तातडीची कारवाई. व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना पकडलं. नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावं. मुंबई महापालिकेचं आवाहन. पाणलोट क्षेत्रातल्या पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी. खबरदारी म्हणून पालिकेचं आवाहन. केडीएमसीची परिवहन सेवा पूर्णपणे ठप्प. पूर्वसूचना न देता पगार कपात केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद केल्यानं प्रवाशांचे हाल. मुंबई महापालिकेच्या प्रत्येक कार्यालयात तंबाखू खाणाऱ्यांना प्रवेशबंदी. सभागृह नेते गणेश खणकर यांची ठरावाची सूचना मंजूर. सभागृहात एकमतानं ठरावाच्या सूचनेला पाठिंबा. बीएमसीमध्ये थेट प्रवेश करता येणार नाही. लवकरच फेस रेकग्निशन प्रणाली सुरू करणार. मंत्रालय आणि इतर शासकीय आस्थापनांच्या धर्तीवर फेस रेकग्निशन प्रणाली वापरण्याचा निर्णय. महापालिकेच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर फेस स्कॅनिंग मशीन लावलं जाणार. बेस्टच्या वाढत्या अपघातासंदर्भात चौकशीसाठी समिती स्थापन करा. मानखुर्दमधील बेस्ट अपघात प्रकरणी पालिका सभागृहात नवनाथ बन यांची मागणी. मृत आणि जखमी अपघातग्रस्तांना तातडीनं आर्थिक मदत देण्याची मागणी. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती 25 ते 30% वाढल्या. यंदा गणेश मूर्ती महागल्या. वाहतूक खर्च आणि कारागिरांच्या मजुरीतही वाढ. मुंबई महापालिका मुख्यालयातील उपाहारगृहाचा भोंगळ कारभार. मुख्यालयातील उपाहारगृहात अन्नाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह. ताकाच्या ग्लासमध्ये माशी आढळल्यानं संताप. तर कांदा भजीत प्लास्टिकचा धागा सापडल्याची धक्कादायक घटना. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.